नमस्कार. TSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. उदगीर कधी काळी शिक्षणासाठी ओळखला जाणारा आणि लातूर पॅटर्नचा अभिमान असलेला शहर आज अवैध धंद्याच्या विळख्यात सापडलेला दिसतोय. गुटखा, मटका, अवैध दारू आणि हप्तेखोरीमुळे शहरासह ग्रामीण भागातील गरिबाचे संसार उद्ध्वस्त होत आहे. सर्व काही उघडपणे सुरू असताना उदगीर शहर पोलीस स्टेशन आणि उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी सत्ताधाऱ्याच्या उदासीनतेवर थेट हल्ला करत जनतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा प्रश्न आता केवळ कायदा सुव्यवस्थेचा नसून उदगीरच्या सामाजिक भविष्याचा बनलेला आहे. उदगीर सध्या हप्तेखोरी आणि दादागिरीच्या जोरावर सर्वसामान्य नागरिकांचे हक्क मारले जात असल्याचा झणझणीत आरोप राज्याचे माजी वैद्यकीय मंत्री तथा लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या निमित्ताने उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. उदगीरमध्ये गुटखा, मटका, कब्जा करणे, अवैध दारू विक्री यामुळे ग्रामीण भागात हैदोस माजला आहे. गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, मात्र शासनाला याकडे पाहायला वेळ नाही. कधी काळी लातूर पॅटर्न हा शिक्षणाच्या संदर्भामध्ये होता. आपली मुले शिकली पाहिजेत, आपल्या मुलांचे भविष्य बनलं पाहिजे हा उदात्त दृष्टिकोन होता. मात्र दुर्दैवाने त्या दृष्टिकोनाकडे कोणीही पाहत नाही. कदाचित सत्ताधारी मंडळी या अवैध धंदेवाल्याकडून हप्ते घेत असतील अशी शंका मी यापूर्वीही व्यक्त केली होती. त्यात तथ्य असावे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि लोक तसेच स्पष्ट बोलू लागले आहेत, असेही आमदार अमित विलासराव देशमुख यांनी याप्रसंगी स्पष्ट केलं. या उदगीर मध्ये सुद्धा अवैध धंदे, आता त्यांनी तर नांदेडचं सांगितलं, मटके. आपल्याकडे काय इतर परिस्थिती आहे उदगीर? कब्जे करणारे, मटके घेणारे आणि दारू विकणारे गुटखा, गांजा याचाही सुळसुळाट उदगीरमध्ये आहे. कुठे आहे कायदा आणि सुव्यवस्था? हा जिल्हा लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो. तुम्हाला कल्पना आहे त्याची. आपल्या पिढ्या शिकल्या पाहिजेत, आपल्या पिढ्या सावरल्या पाहिजेत, हा आपला दृष्टिकोन आहे. सरकारनं या सगळ्या याच्याकडे कानाडोळा केलेला आहे. कदाचित अवैध धंदे करणाऱ्याकडनं सुद्धा हप्तेखोरी सत्ताधारी करत असावेत असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. याकडे सुद्धा आपण गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. आणि या निवडणुकीमध्ये या व्यवस्था बदलल्याशिवाय आपल्याला सुखाचे दिवस येतील असं मला स्वतःला वाटत नाही.